धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी मुख्यालयी राहून गावात स्वच्छता तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याबाबत निर्देश दिले आहे। तरी मात्र बहुतांश ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र दिसून येत आहे। परिणामी कोणत्याही क्षणी संबंधित गावामध्ये पाचडोंगरी गावासारखे साथीचे रोग पसरून जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। सावलीखेडा ग्रामपंचायत अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाद्वारे चालविली जाणारी शासकीय आश्रमशाळा गेल्या अनेक वर्षापासून कार्यान्वित आहे। मात्र गंभीर बाब अशी की संबंधित ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे गेल्या काही वर्षांपासून शासकीय आश्रमशाळेच्या स्वभोवताली घाणीचे साम्राज्य पसरले असून शासकीय आश्रमशाळेला जणू काही उकरड्याचे रूप आले आहे असे निदर्शनास येत आहे। सावलीखेडा आश्रमशाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आश्रमशाळेसमोरील कचरा साफ करून स्वच्छता करण्याबाबत विनंती अर्ज संबंधित ग्रामपंचायतीला करण्यात आला असून ग्रामपंचायतीने पत्राची कोणतीही दखल अद्याप घेतलेली नाही। सावलीखेडा आश्रमशाळेमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून ज्यामध्ये काही विद्यार्थी निवासी सुद्धा राहत असून या विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षणी गंभीर साथीच्या रोगाची लागण लागून जीवितहानी होण्याची तीव्र शक्यता परिसरातील ग्रामस्थांनी वर्तविली आहे। जर भविष्यात सावलीखेडा गावात किंवा सावलीखेडा आश्रमशाळेमध्ये कोणत्याही रोगाची लागण लागली आणि यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली तर त्याचे जबाबदार संबंधित ग्रामपंचायत प्रशासन राहणार असे म्हटल्यास हरकत नाही, म्हणून वेळीच प्रकल्प अधिकारी सावंतकुमार आणि गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी तात्काळ संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला निर्देश देऊन आश्रमशाळा परिसरातील आणि गावातील परिसर स्वच्छ करण्याची सक्त गरज आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।